आषाढी वारीसाठी विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या एका वारकरी महिला भाविकाचा पंढरीच्या वाटेवर पंढरी नगरी नजीक आलेली असतानाच घडलेल्या एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93 91। समजलेल्या माहितीनुसार संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावची एक पालखी देहूतून पायी चालत निघाली होती। मजल दर मजल करत या पायी पालखी सोहळा पंढरपूरच्या अगदी काही अंतरावरच आला होता। पायी चालणाऱ्या दिंडीतील भाविकांना श्री विठ्ठलाची ओढ लागली होती। बुधवारी रात्री हा पालखी सोहळा तोंडले बोंडले या गावानजीक मुक्कामी होता। पहाटे लवकरच हा पालखी सोहळा निघण्याच्या तयारीत होता, मात्र अचानक विपरीत घडलं। एका महिला भाविकाने रस्ता पार करण्याच्या नादात समोरून भरधाव वेगाने आलेला ट्रक पाहिलाच नाही। यावेळी भरधाव ट्रकने समोरून जोराची धडक दिल्याने महिला भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। उषाबाई अशोक व्यवहारे वय वर्ष 60 राहणार सिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव असे मृत महिला भाविकाचे नाव आहे। विठुरायाच्या दर्शनाची त्यांची अंतिम इच्छा अपूर्णच राहिली। सिंदफळ गावातून दरवर्षी या गावची पायी दिंडी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या पालखी सोहळ्यात सहभागी होत असते। या सोहळ्यासाठी मागील अनेक वर्षापासून उषाबाई व्यवहारे या जात होत्या, मात्र पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास तोंडले बोंडले या गावानजीक पालखी सोहळ्यातीलच ट्रकने जोराची धडक दिल्याने उषा व्यवहारे महिला भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांमधून हह व्यक्त होत आहे।